सामन्याला सुरुवात होत आहे. या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय तो रमेश. डावातील पहिले षटक घेऊन येतो तो रमेश. बघूया पुढील चेंडू घेऊन येतो तो रमेश. रमेश याचा पुढील चेंडू अजय याला. चांगला असा ऑफ साईडच्या दिशेने टोललेला चेंडू. या ठिकाणी बघूया किती धावा मिळत आहेत आणि सीमा पार होतोय. पहिल्या चेंडू मध्ये खणखणीत चौकार. अतिशय चांगली अशी सुरेख सुरुवात केलेली ती लाहे संघाने. बघूया रमेशाचा पुढील चेंडू अजय याला. काय करतो तो अजय. चांगल्या फॉर्म मध्ये आहे तो अजय. बघूया आणि पुन्हा एकदा टोळलेला चेंडू. बघूया काय किती धावा मिळत आहेत. एक धाव पूर्ण, दुसरा धाव पूर्ण आणि पुन्हा एकदा खणखणीत चौकार. अजय याच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा खणखणीत चौकार. पुढील चेंडू रमेशाचा पुढील चेंडू. बघूया अजय याला. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न परंतु डिक्लेअर झोन मध्ये एक धावेवर समाधान मानावं लागेल ते अजय याला. धाव संख्या झालेली 3-9. बघूया पुढील चेंडू रमेशाचा पुढील चेंडू. काय करतो तो नितेशाला पुढील चेंडू अजय रमेशाचा. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एकच धावेवर समाधान मानावं लागत आहे ते नितेशाला. धाव संख्येमध्ये भर पडत आहे 10. बघूया रमेशाचा पुढील चेंडू अजय याला. काय करतो तो अजय. पुन्हा एकदा या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न परंतु पूर्णतः बीट झालेला आहे या ठिकाणी अजय. निर्धाव असा चेंडू. सुरेखाची गोलंदाजी या ठिकाणी रमेशकडून पाहावयास मिळत आहे. पहिल्या 2 चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर काय बॅट्समनला थांबवण्यात यश मिळवलेलं आहे ते रमेशाने. बघूया रमेशाचा पुढील चेंडू अजय याला. काय करतो तो अजय. पुन्हा या ठिकाणी ऑफ साईडच्या दिशेने टोललेला खणखणीत चौकार. धाव संख्येमध्ये भर पडत आहे. धाव संख्या झालेली ती 14. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर लाहे संघाची धाव संख्या झालेली ती 14. आरू अतिशय नावाजलेला हा गोलंदाज गोलबंद संघाकडून. खर्डी विभागातील हा नावाजलेला गोलंदाज अरुण. वाशाळा असो, खर्डे असो, वेळूक असो, प्रत्येक ठिकाणी चांगली अशी गोलंदाकडून अष्टपैलू खेळाडू अरुण. बघूया अरुण याचा पुढील चेंडू नितेशाला. नितेश टू अरुण टू नितेश. बघूया अरुण याचा पुढील चेंडू नितेशाला. काय करतो तो नितेश. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने टोलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात परंतु सीमा पार होतोय तो चेंडू. चौकार. नितेश याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागेल ते नितेशाला. धाव
धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झालेली ती 19. षटकातील अजूनही काही चेंडू बाकी. अजय अतिशय नावाजलेला गोलंदाज तो अरुण तो अजय. बघूया काय करतो तो अजय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा टोळवण्याचा प्रयत्न परंतु बाद होतोय तो. अजय सुरेख असा झेल पकडलेला आहे XYZ यांनी. सुरेख अशी गोलंदाजी अजय यांच्याकडून पाहावयास मिळत आहे. अरुण यांच्याकडून. अजयची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो रवी. धावसंख्या झाली ती 19. 1 बाद 19.
साठी येतोय तो पुन्हा एकदा अरुण, आमचा मित्र अरुण. गोलबंद संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये काही चर्चा करतायत. चांगली अशी फलंदाजी पाहावयास मिळाली लाय संघाकडून. सुरेख अशी फलंदाजी केलेली ती नितेश याने. अजयची कमतरता या ठिकाणी जाणून दिलेली नाही ती नितेश याने. धावसंख्या झालेली ते वैयक्तिक नितेश याची 16. धावसंख्या झालेली ती संघाची 42. पंचांनी सामना लवकर लवकर चालू करायचा आहे. उष्ण गरमीमध्ये प्रेक्षकांना या ठिकाणी जो सामना करावा लागतोय. अरुण गोलंदाजीसाठी आलाय तो अरुण. बघूया नावाजलेला गोलंदाज अरुण. स्ट्राईकला येतो नितेश. पुन्हा एकदा बघूया नितेश. हार्ड हिटर फलंदाज आहे तो नितेश आपल्या संघासाठी. बघूया पुढील चेंडू घेऊन येतो तो अरुण. अरुण चांगला असा गोलंदाज आहे. चांगला असा सामना पाहास मिळत या ठिकाणी. अरुण याचा पुढील चेंडू नितेशाला. बघूया काय करतो तो नितेश. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो या ठिकाणी आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. या ठिकाणी नितेशाच्या धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झालेली ती 44. षटकातील अजून 5 चेंडू बाकी. बघूया अरुण आपल्या संघासाठी चांगली अशी गोलंदाजी करतो तो अरुण. अरुण याचा पुढील चेंडू नितेशाला. वैयक्तिक 18 धावा खेळतोय तो नितेश. अरुण याचा पुढील चेंडू बघूया नितेशाला. चांगली अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. अरुण याचा पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा निर्णय येतो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झाली ती 45. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी अरुण यांच्याकडून पाहास मिळत आहे. अतिशय नावाजलेला गोलंदाज आहे तो अरुण. गोलबंद संघाकडून 4थं षटक घेऊन येतो तो अरुण. अरुण याचा पुढील चेंडू. बघूया रवी याला काय करतो तो रवी. अरुण टू रवी. रवी टू अरुण. पुढील चेंडू पुन्हा एकदा टोलवण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय, परंतु किती धावा मिळतात बघूया. आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. आणि दुष्काळात 13 महिना म्हणतात त्याप्रमाणे हा चौकार. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झालेली ती 49. रवी अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतो तो रवी. बघूया अरुण याचा पुढील चेंडू. रवी याला काय करतो तो रवी. रवी याला पुढील चेंडू घेऊन येतो तो अरुण. अरुण याचा पुढील चेंडू. रवी याला काय करतो तो रवी. आपल्या संघासाठी चांगला असा फलंदाज. पुन्हा एकदा या ठिकाणी टोलवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण बाद होतोय तो रवी. अतिशय सुरेख असा झेल पकडलाय तो क्षेत्ररक्षकाने. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहास मिळते गोलबंद संघाकडून. आशिष यांच्याकडून अतिशय सुरेख असा झेल. रवी बाद होतोय. रवीची जागा घेण्यासाठी येतोय तो संदेश. संदेश येतोय तो लाहे संघाकडून.
रवी बघूया चांगला अशी गोलंदाजी करतो तो रवी आपल्या संघासाठी स्ट्राईकला येतो. रवी रवी याला पुढील चेंडू करतो तो अरुण. चांगला असा चेंडू निर्धाव असा चेंडू नितेश याला. चांगला असा चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागत येते. धाव संख्येमध्ये भर पडत आहे. धाव संख्या झालेली आहे ती 50. हाफ सेंचुरी 50 तोला. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 50. नयन बाउंड्री पार नयन. गोलबंद संघाचा खेळाडू या ठिकाणी प्रचंड उष्णतेचा परिणाम खेळाडूंना आसरा घ्यावा लागत आहे. या ठिकाणी नयन क्षेत्ररक्षण करतोय तो नयन. अतिशय चांगला असा क्षेत्ररक्षक आहे तो. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो करण. करणच्या गोलंदाजीसाठी आलाय तो करण. बघूया करणला किती रन मिळत आहेत. करण स्ट्राईकला येतो नितेश. गोलंदाजीसाठी आलाय तो करण. आमचे भाचे करण. बघूया करण बघूया करण याचा पुढे चेंडू नितेशला ऑफ साइडच्या दिशेने टोललेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. 1 बाउंस चौकार. कोई मौका नहीं किसी बिल्डर के पास. पहिल्या चेंडू मध्ये चौकार खणखणीत चौकार. देर आहे दुरुस्त आहे भाचे कमॉन. बघूया पुढील चेंडू घेऊन येतोय तो करण. करण याचा पुढील चेंडू चांगली अशी फलंदाजी करतोय तो नितेश. नितेश याला पुढील चेंडू घेऊन येतोय तो करण. करण याचा पुढील चेंडू. करणच्या दुसऱ्या चेंडूवर किती धावा मिळतात बघूया. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय परंतु डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा निर्णय येतोय. एक धाव. धाव संख्येमध्ये भर पडत आहे. धाव संख्या झालेली ती 55. आणि या ठिकाणी अतुल भोईर थोडस सहकार्य असावे. अतुल भोईर कसं आहे माहित आहे खूप उष्णता या ठिकाणी जाणवत आहे. आणि पुढे चेंडू घेतो तो करण. करण याला पुढे चेंडू टोलवण्याचा प्रयत्न चांगला असा सुरेख असा. आणि या ठिकाणी काहीतरी गफलत होते परंतु धाव पूर्ण होते. या ठिकाणी एक धावेवर समाधान मानावं लागत आहे. कायसी गफलत काहीच समजलं नव्हतं ते दोन्ही बॅट्समनांना. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झालेली ती 56. षटकातील अजून काही चेंडू बाकी. करण याचा पुढील चेंडू नितेशला. ओपनिंग बॅट्समन नितेश अजून एक क्रीजवर. बघूया पुढील चेंडू घेतो करण. करण याचा पुढील चेंडू नितेशला चांगला असा चेंडू. आणि या ठिकाणी अपील होते परंतु एका धावेवर समाधान मानावं लागत आहे. बॅट काढा कब लेग बाईस पंच निर्णय द्यायचा या ठिकाणी. ओके धन्यवाद अतुल.
करण याचा पुढील चेंडू संदेशाला काय करतोय तो बघूया. संदेश आपल्या संघासाठी पहिला चेंडू खेळतोय तो संदेश आणि या ठिकाणी नो बॉल पंचांचा नेते आणि या नो बॉल वर मिळत आहेत धावा 6 षटकार. संदेश संदेशाने अतिशय सुरेख असा षटकार मारलेला आहे. पुन्हा एकदा फ्री हिटचा फायदा घेतो का बघूया संदेश. अतिशय नावाजलेला हा फलंदाज पहिल्या चेंडू मध्ये षटकार बघूया. करण करण कायसी खराब गोलंदाजी करतो आणि पुन्हा एकदा खराब चेंडू करण यांच्याकडून पास मिळत आहे. पुन्हा एकदा नो बॉल पुन्हा एकदा फ्री कायम राहील. अतिशय सुरेख अशी पंचगिरी करता येते योगेश भोईर आमचे मित्र योगेश. हॅलो कायसी वन बॉस फ्री हिट कायम राहील. बॅट्समॅन नोंद घ्यायची फ्री हिट कायम राहील. पुढील चेंडू घेणे तो करण करण कायसी गोलंदाजी सर्वेअर करतोय तो करण. बघूया लाईन आणि लेंथ मध्ये गफलत होते ते करण याची. करण याला पुढील चेंडू बघूया संदेशाला पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने परंतु एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय परंतु या ठिकाणी एकाच धावेवर समाधान मानावं लागत आहे. ते लाहे संघाला धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झालेली ती 66 6 6 6 6. अतिशय सुरेख अशी फलंदाजी लाहे संघाकडून पास मिळते. बघूया नितेश टू करण करण टू नितेश. चांगली अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतो करण याचकडून परंतु काहीसे चुकीचा मारा करतो तो करण. करण याचा पुढील चेंडू चांगलासा चेंडू पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न परंतु एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झालेली ती 67 6 7. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर लाहे संघाची धावसंख्या झालेली ती 67 6 7. आशिष 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 बघूया. गुड्डू उर्फ गुड्डू. आशिषाचा पुढील चेंडू नितेशाला काय करतो तो नितेश. ओपनिंगचा बॅट्समन अजूनही मैदानात. बघूया काय करतो तो नितेश. आपल्या संघासाठी चांगला असा फलंदाज करतोय तो नितेश. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव असा चेंडू या ठिकाणी पाहास मिळत येतो. पंजांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाही. निर्धाव असा चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी आशिष यांच्याकडून गुड्डू यांच्याकडून. चांगली अशी गोलंदाजी करतो तो आशिष. बघूया आशिषाचा पुढील चेंडू. चांगली अशी गोलंदाजी चांगला असा रनअप. आशिषाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू आणि हा सीमा पार होतो षटकार. नितेश अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतो तो नितेश. वैयक्तिक 33 धावा खेळतो तो नितेश. नितेशला पुढे चेंडू परंतु पंचांचा निर्णय येतो या ठिकाणी व्हाईट चेंडू. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झालेली ती 74. वैयक्तिक 33 धावांवर खेळतोय तो नितेश. बघूया हाफ सेंचुरी मारतो की नाही तो नितेश.
नितेशाला पुढे चेंडू घेऊन येतो तो आशिष. आशिष याचा पुढील चेंडू नितेशाला. काय करतो तो नितेश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, परंतु निर्धाव असा चेंडू. सुरेखाशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तो आशिष उर्फ गुड्डू. गुड्डू याचा पुढील चेंडू नितेशाला. धाव संख्या झालेली ती 74, 74. बघूया नितेश आशिषाचा पुढील चेंडू आणि खराब असं गोलंदाजी या ठिकाणी पाहावयास मिळतंय. पंचांचा निर्णय येतोय व्हाईट. धाव संख्येमध्ये भर झालेली आहे. ती धाव संख्या झाली ती 75, 75. बघूया आशिषाचा पुढील चेंडू नितेशाला. काय करतो तो नितेश. अतिशय नावाजलेला फलंदाज तो नितेश. नितेशाला पुढील चेंडू आणि टोलवण्याचा या ठिकाणी प्रयत्न, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागत आहे ती नितेशाला. आता मात्र संदेश अतिशय नावाजलेला फलंदाज या ठिकाणी संदेश. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. संदेशाला पुढील चेंडू आशिषाचा. काय करतो तो संदेश. टोलवण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू, परंतु एक धाव घेण्यापासून नाही रोखू शकत आणि बाद होतोय तो संदेश. बाद धाव बाद होतोय तो संदेश. आता मात्र मैदानात मास्टर ब्लास्टर मॅजिक बॉय सचिन संध्याची जागा घेण्यासाठी आलाय तो सचिन आणि स्ट्राईकला येतो नितेशाला पुढील चेंडू. बघूया काय करतोय तो नितेश. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो करण. 5 ओव्हरच्या आशिष 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 76 आणि 77 धावांचं आव्हान ठेवलेले ते गोलबंद संघापुढे लाहे संघाने. सुरेख अशी फलंदाजी पाहावयास मिळाली ती नितेश यांकडून. वैयक्तिक नितेशाच्या धावा झालेल्या आहेत त्या 34. 21 बॉल आणि 34 धावा. गोलबंद संघाला विजयासाठी हव्या आहेत त्या 77 धावा. 7-7 चेंडू द्यायचा आहे.
नयन. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो सागर. सागर सागर तुफान आहे गावी. आशिष अतिशय नावाजलेला हा फलंदाज. नेहमीच आशिषाची फलंदाजी पाहायचा योग आलेला आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी वाशिला प्रीमियर लीग मध्ये आशिष बघूया काय करतो आपल्या संघासाठी. चांगला असा फलंदाज आहे तो आशिष. आशिष आणि नयन. स्ट्राईकला येतो आशिष आणि नॉन स्ट्राईकला येतो नयन. आणि गोलंदाजीसाठी आलेला आहे तो सागर. बघूया सागर याचा पुढील चेंडू आशिषाला काय करतो तो आशिष. अतिशय नावाजलेला हा फलंदाज. बघूया सागर याचा पुढील चेंडू आशिषाला. आणि आशिषाच्या बॅट मधून पहिलाच हा. बघूया किती धावा मिळत आहेत. परंतु झेल बाद होतोय आशिष. डक. या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर बाद होतोय तो आशिष. डक. अतिशय सुरेख असा झेल पकडलेला तो सचिन मॅजिक याने. आणि आशिषाची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो रमेश. स्ट्राईकला तो नयन. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळत आहे ती सागर याच्याकडून. सामन्याच्या सुरुवातीलाच बोललो होतो मी की तुफान आहे गावी. चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय तो गोलबंद संघाकडून. परंतु संत अशी सुरुवात केली ती गोलबंद संघाने. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झाली ती 6. निलेश याचा पुढील चेंडू. निलेश याचा पुढील चेंडू नयन याला. आणि या ठिकाणी अपील होते परंतु पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट. धावसंख्या स्थिरावलेली आहे. सुरेख अशी गोलंदाजी निलेश यांकडून. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा निघाल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा निघालेल्या आहेत त्या 2 चेंडू 2. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो लाय संघ. काहीसा संकटाच्या स्थितीमध्ये आहे तो गोलबंद संघ. या ठिकाणी पंचांचा निर्णय येतो व्हाईट चेंडू. खराब अशी गोलंदाजी. निलेश याचा पुढील चेंडू. बघूया काय करतो तो बॅट्समन. या ठिकाणी टळवण्याचा प्रयत्न आणि बाद होतोय तो नयन. बबल्याने सुंदर असा झेल. आणि नयन बाद होतोय. नयनची जागा घेण्यासाठी येतोय तो आमचा आवडता बॅट्समन अरुण. नयनाची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो अरुण. थर्ड विभागातील अतिशय नावाजलेला हा फलंदाज अष्टपैलू खेळाडू अरुण मैदानात पुढील चेंडू घेऊन येतो निलेश याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने टोळवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. दोन धावावर समाधान मानावं लागत आहे ते गोलबंद संघाला.
पंच धावा 3 2. ओके. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झाली 3 9. निलेश याचा पुढील चेंडू. निलेश बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागत आहे ते रमेश याला. आता मात्र स्ट्राईकला येतो अरुण. अरुण अरुण याला पुढे चेंडू घेऊन येतो तो निलेश. अरुण धसाडे. अरुण 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 याला पुढील चेंडू घेऊन येतो तो निलेश. अतिशय नावाजलेला हा फलंदाज बघूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. कोणत्याही चेंडू मध्ये षटकार मारण्याची क्षमता असणारा हा खेळाडू. बघूया काय करतोय तो अरुण आपल्या संघासाठी. अरुण साठी या ठिकाणी रणनीती आखली जात आहे. अतिशय नावाजलेला हा फलंदाज. बघूया काय करतो तो अरुण. अरुण याला पुढील चेंडू परंतु पंचांचा निर्णय येतो नो बॉल आणि धावा. बघूया पंच निर्णय. व्हाईट व्हाईट चेंडू. कोणत्याही प्रकारचा फ्री हिट नसणारे या बॉलला व्हाईट चेंडू दिलेला आहे पंचांनी. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झाली ती 12 आणि गोलपंच संघाची हा हा व्हाईट प्लस 1 धाव. धावसंख्या झाली ती 12. बघूया पुढील चेंडू. अरुण याला काय करतो तो अरुण आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. अपील होते परंतु नॉट आउट. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झालेली ती 14 आणि पंचांचा निर्णय नो बॉल फ्री हिट. फ्री हिट राहील हा बॉल. याची बॅट्समनाने नोंद घ्यायची आहे. बघूया पुढील चेंडू घेऊन येतोय तो निलेश. रमेश साठी निलेश. निलेश साठी रमेश. बघूया निलेशाचा पुढील चेंडू काय करतोय तो रमेश. अतिशय नावाजलेला हा फलंदाज आणि नावाजलेला गोलंदाज. बघूया अतिशय चुरशीचा असा सामना. बघूया काय करतोय तो रमेश आपल्या संघासाठी. आणि टोळवण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव असा चेंडू या ठिकाणी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 14.
पुन्हा एकदा सागर. गोलंदाजीसाठी आलाय तो सागर लाहे संघाकडून. गोलबंद संघाची संपूर्ण भिस्त आहे ते अरुण याच्यावर. अरुण अरुण हे तो मुमकिन है. बघूया पुढील चेंडू घेऊन येतोय तो सागर. सागर याचा पुढील चेंडू अरुण याला काय करतो तो अरुण आपल्या संघासाठी चांगला असा टोलवण्याचा प्रयत्न परंतु बीट होतोय तो अरुण. निर्धाव असा चेंडू काढलेला तो अरुण याला चांगली अशी सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो सागर आपल्या संघासाठी. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतो तो सागर. सागर याचा पुढील चेंडू बघूया अरुण याला काय करतो तो अरुण. लेग ऑफ साईडच्या दिशेने टोलेला चेंडू. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु एकाच धाव समाधान मानावं लागत आहे ते अरुण याला. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झालेली ती 15. षटकातील अजूनही काही चेंडू बाकी. बघूया कायशी संत अशी सुरुवात. संत सुरुवातीनंतरही शांत सुरुवात. बघूया सागर याचा पुढील चेंडू रमेश याला काय करतो तो रमेश आपल्या संघासाठी. सागर याचा पुढील चेंडू ऑफ साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत परंतु 1 बाउन्स चौकार. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झाली ती 19. 19. बघूया सागर. सागर याचा पुढील चेंडू रमेशाला. रमेश काय करतो आपल्या संघासाठी. बघूया रमेशाला पुढील चेंडू टोलवण्याचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेने आणि काहीशी गफलत अपील होते परंतु पंचांचा इशारा आहे नॉट आउट. निर्धाव असा चेंडू सागर याचा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतो तो सागर. सागर याचा पुढील चेंडू बघूया काय करतोय तो रमेश आपल्या संघासाठी. सागर याचा पुढील चेंडू रमेशाला. ऑफ साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो परंतु या ठिकाणी धाव बाद होतोय तो रमेश. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडत आहे. धावसंख्या झालेली ती 20. हरेश पुढील फलंदाजीसाठी येतोय तो हरेश. मर्यादित वेळेपेक्षा जास्त वेळ झालेला आहे या सामन्याला. पंच लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे नाहीतर 2 रनची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची. बघूया पुढील चेंडू सागर याचा. सागर याचा पुढील चेंडू काय करतो तो
हरेश निर्धाव असा चेंडू. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 20. अजूनही जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता. काहीसा अडचणीच्या स्थितीमध्ये गोलबंद संघ. सचिन गोलंदाजीसाठी आला आला आहे तो सचिन. सचिन याचा पुढील चेंडू हरेशला. काय करतो तो हरेश बघूया आपल्या संघासाठी. सचिन याचा पुढील चेंडू हरेश. हरेश 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 टू सचिन. सचिन टू हरेश. पंचांचा निर्णय येतो या ठिकाणी व्हाईट. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झाली ती 21. 18 चेंडूंमध्ये 56 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाही याची प्रेक्षकांनी नोंद घ्यायची. काहीतरी मॅजिक होऊ शकतं. आणि या ठिकाणी टोळलेला चेंडू बघूया किती धावा मिळत आहेत. आणि धाव या ठिकाणी झेल सुटलेला आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागत आहे ते गोलबंद संघाला. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झाली ती 22. आता मात्र अरुण 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 आपल्या संघासाठी काय करतोय. अष्टपैलू खेळाडू अरुण कसारा प्रीमियर लीग मध्ये अतिशय सुरेख अशी फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती ती अरुण याने एकेकाळी. अरुण याला पुढील चेंडू घेऊन येतो तो सचिन. सचिन याचा पुढील चेंडू अरुण याला काय करतो तो अरुण बघूया. आणि चांगला असा आणि बाद होतोय तो अरुण. आणि गोलबंद संघाला बसलेला हा जबरदस्त झटका. काहीशी सामना लाय संघाकडे फिरत आहे. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी सचिन यांकडून बाद केलेले ते भरोशाचा फलंदाज अरुण याला. हर्षल पर्पल कॅप. हर्षल पटेल भारतीय संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, नव्या दमाचा खेळाडू नावारूपास येत आहे. IPL मध्ये गतकालच्या मागच्या IPL मध्ये पर्पल कॅप मिळाली होती, परंतु त्याने येथे भगवी कॅप घातलेली आहे. बघूया पुढील चेंडू हर्षल याला. हरेश याला. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी बाद. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगला असा झेल पकडलेला आहे तो शतरक्षकाने. आणि आता मात्र ओम. स्ट्राईकला येतो हर्षल आणि नॉन स्ट्राईकला येतो ओम. सामना अजून संपलेला नाही. बघूया ओम.
सचिन याचा पुढील चेंडू ओम याला काय करतोय तो बघूया आणि टोळवलेला चेंडू बघूया किती धावा मिळत आहेत परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेख असा झेल टिपण्याचा प्रयत्न धावसंख्येमध्ये भर पडत आहे धावसंख्या झालेली ती 25 षटकातील शेवटचा चेंडू बाकी बघूया पुढील चेंडू घेऊन येतो तो सचिन सचिन टू ओम आणि सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर गोलबंद संघाची धाव संख्या झालेली ती 25 कायची औपचारिकता या ठिकाणी या ठिकाणी वेळूक संघाचा खेळाडू किशोर भोईर उपस्थित आहे त्यांच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत मंडळाच्या सदस्यांना विनंती करतो की त्याचं स्वागत करायचंय बसून घ्यायचंय मान्यवरांनी बसून घ्यायचंय या ठिकाणी त्याचप्रमाणे वेळूक संघाचे रवी याचा पुढील चेंडू ओम्याला चांगला असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पंचांचा निर्णय तो व्हाईट चेंडू खराब असा गोलंदाजी पास मिळते रवी यांच्याकडून या ठिकाणी किशोर भोर यांचे स्वागत करत आहेत आमचे मित्र अविनाशजी गुंडकर मी विनंती करतोय की त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करायचंय YouTube लाईव्ह या ठिकाणी चालू आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि चांगला असा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण 2 धावा पूर्ण धावसंख्येमध्ये भर पडत आहे धावसंख्या झालेली आहे ती 28 षटकातील अजूनही काही चेंडू बाकी चांगली अशी गोलंदाजी करतो तो रवी आपल्या संघासाठी गोलबंद संघ एकेकाळचा नावाजलेला संघ या संघाकडे बघितल्यानंतर षटकार चौकारांची अपेक्षा असायची परंतु या ठिकाणी निराशाजनक कामगिरी गोलबंद संघाकडून पाहावयास मिळत आहे पुन्हा एकदा चांगला असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न निर्धाव असा चेंडू पाहावयास मिळतो रवी यांच्याकडून अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतो रवी आपल्या संघासाठी सुरेख गोलंदाजी तेवढीच निराशाजनक कामगिरी करतायत ते गोलबंद संघाचे खेळाडू बॅट्समन बॅटर फलंदाज बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि खराब असं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळत आहे चौकार डीजे धावसंख्येमध्ये भर पडत आहे धावसंख्या वाढते धावसंख्या झाली ती 32 अजूनही सामना संपलेला नाही अजूनही चौकार षटकारांची अपेक्षा आहे ती गोलबंद संघाला गोलबंद संघ काहीसा अडचणीच्या स्थितीमध्ये बघूया पुढील चेंडू घेऊन येतो तर रवी आपल्या संघासाठी चांगली अशी गोलंदाजी करतोय फलंदाज आहे तो ओम ओम याला पुढील चेंडू बघूया काय करतो तो आपल्या संघाकडे पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न करतो निर्धाव असा चेंडू काढला तो रवी याने सुरेख अशी गोलंदाजी पाहावयास मिळते रवी यांच्याकडून सुरेख गोलंदाजी तेवढीच निराशाजनक कामगिरी करतायत ते गोलबंद संघाचे खेळाडू बॅटर बॅट्समन गोलंदाज व्हाईट चेंडू पंचांचा निर्णय या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर पडत आहे धावसंख्या झालेली ती 33 33 बघूया पुढील चेंडू रवी याचा पुढील चेंडू काय करतो तो आपल्या संघासाठी आणि टोळवलेला चेंडू बघूया किती धावा मिळत आहेत एक धाव पूर्ण दुसरी धावासाठी प्रयत्न नाहीये आणि 2 धावा मिळत आहेत डिक्लेअर झोन मध्ये यापुढील सामना प्रॅक्टिस सामना होणार आहे तो ढाकणे वर्सेस वेळूक आणि वेळूक वर्सेस वाशाळा बघूया पुढील चेंडू घेऊन येतो रवी रवी याचा पुढील चेंडू आणि चांगला असा चेंडू एक धाव पूर्ण कायसी एकच धावे समाधान धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या झालेली ती 36 आणि शेवटचा षटक घेऊन येतोय तो
निलेश. अतिशय सुंदर असं कारण वेळूक संघाचं समोर आलेलं आहे. बघा पुढे चेंडू, चांगला असा चेंडू, एक धाव घेण्यापासून नाही रोखू शकत. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झाली ती 37. काहीशी औपचारिकता सामन्यामध्ये बाकी. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करून सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे तो लाहे संघाने. चांगली अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बाद होतोय तो बॅट्समन. पुढील बॅट्समन मयूर. मयूर काहीशी औपचारिकता सामन्यामध्ये पाहावयास मिळते. पुढील चेंडू घेऊन येतो तो निलेश. आपल्या संघासाठी काय करतो तो निलेश, बघूया. पुढील चेंडू, चांगला असा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू पाहावयास मिळतो निलेश यांच्याकडून. काहीशी धावसंख्या मंदावलेली आहे. धावसंख्येमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झालेली ती 37. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतो तो निलेश आपल्या संघासाठी. बघू निलेश याचा पुढील चेंडू काय करतो आपला बॅट्समन. चांगला असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. धावसंख्यामध्ये भर पडत आहे. धावसंख्या झालेली ते 38. काहीशी औपचारिकता बाकी. क्षेत्ररक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. आणि षटकातील काही चेंडू शिल्लक. बघूया पुढे चेंडू घेऊन येतो निलेश याचा पुढील चेंडू. चांगला असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतो, परंतु बॅट्समन यांनी टोलवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बाद होतोय तो बॅट्समन. धावसंख्या मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. आणि आणि शेवटचा चेंडू बाकी. काहीशी औपचारिकता. बघूया पुढील चेंडू, शेवटचा चेंडू, काय किती धावा मिळत आहेत. आणि या ठिकाणी लाहे संघ विजयी झालेला आहे. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे कौतुक. आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी यायचे. मॅन ऑफ द मॅच दिली जात आहे ती लाहे संघाचा खेळाडू नितेश याला. नितेश यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपली मॅन ऑफ द मॅच घ्यायचे.